श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 11वा, समास 10वा, निस्पृह वर्तणूक. श्रीराम. मूर्ख एकदेसी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे. तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त विख्यात योगी. महंताने अंतरात्म्याचे ज्ञान करून घ्यावे, तद्रूप असावे, त्याच्याप्रमाणे विशाल व अलिप्त असावे. मूर्ख माणूस केवळ आकुंचित दृष्टीने जीवनाकडे पाहतो, चतुर माणूस सर्वांगीण दृष्टीने जगाकडे पाहतो. अंतरात्मा ज्याप्रमाणे अनेकांमध्ये व्यापून नाना प्रकारची सुखे भोगतो, त्याचप्रमाणे चतुर माणूस अनेकांच्या जीवनात समरस होतो. अंतरात्मा हाच खरा महंत आहे, महान आहे, विशाल व थोर आहे. तो कधीही आकुंचित होणारच नाही. तो अतिविशाल आहे, सगळे जाणणारा आहे, तोच विख्यात योगी आहे. जगामध्ये खरा करता व भोगता अंतरात्माच आहे. सर्व जगावर त्याची सत्ता चालते. तो स्वतःला जाणू शकतो, ओळखू शकतो. दुसरा कोणी त्यास जाणू शकत नाही. महंताने या अंतरात्म्यासारखे बनले पाहिजे. सर्व सार तेवढे त्याने शोधून घ्यावे. कोणी पाहायला आल्यास त्याने सहज सापडू नये. महंताने लोकसंग्रह तर करावा, पण कसे गुप्त प्रगट असावे याचे वर्णन श्री समर्थ आता करतात. महंताची कीर्ती सगळीकडे पसरलेली असल्याने सगळ्या लहान थोर माणसांना त्याची माहिती असते. पण कायमचा एकच वेश घालून तो फिरत नाही. त्याची कीर्ती कधी कमी होत नाही. पण पुष्कळ लोकांना त्याची प्रत्यक्ष माहिती नसते. त्याला शोधायला गेल्यास तो कसा काय आहे हे ठाऊक नसल्याने सापडत नाही. वेश हे काही माणसाचे खरे भूषण नाही, कीर्ती हे त्याचे खरे भूषण आहे. आपल्या समोरील समस्यांवर त्याचे अखंड मनन चालू असते. लोकसंग्रह करण्याची त्याची पद्धती कशी असते त्याचे वर्णन ऐकावे. खरा महंत आपली ओळखीची माणसे सोडतो व नेहमी नवी नवी माणसे आपलीशी करून घेतो. लोक अनेक प्रकारे त्याचे अंतरंग शोधून पाहतात, परंतु त्यांना त्यांच्या अंतर्यामी कसलीही इच्छा किंवा वासना आढळत नाही. मोकळेपणाने कोणाकडे तो पाहत नाही. आघळपघळ कोणाशी तो बोलत नाही. फार वेळ एका ठिकाणी राहत नाही. तो तेथून लगेच निघून जातो. आपण कोणत्या ठिकाणी जाणार हे सांगत नाही, आणि जर कदाचित सांगितले तर तेथे तो जात नाही. तात्पर्य आपली स्थिती काय आहे याची कोणासही कल्पना येऊ देत नाही. लोकांनी त्याच्याबद्दल जो अंदाज बांधला असेल तो चूक ठरवतो. लोकांनी मनात जी भावना केली असेल ती उलटीपालटी करून टाकतो. लोकांनी केलेला तर्क व्यर्थ करून टाकतो. महंत हा आत्मज्ञानी जीवनमुक्त पुरुष असल्याने तो सदैव अंतःप्रेरणेने वागतो. अज्ञानी जनतेने केलेल्या त्याच्याबद्दलच्या कल्पना सगळ्या खोट्या ठरतात. त्याच्या वागण्याला व्यवहाराची बंधने लागू पडत नाहीत. लोकांना जे पाहावयाची हौस असते ते महंताला क्षुल्लक वाटते. लोकांचे मन सदैव ज्या गोष्टीमध्ये आवडीने रमते त्या गोष्टीबद्दल महंताला इच्छा देखील होत नाही. अशा रीतीने ज्याची स्थिती कल्पनेने कल्पिता येत नाही, तर्काने आकलन होत नाही आणि समजून घ्यावी म्हटले तर समजत नाही, तो खरा योगेश्वर महंत होय. या महंताच्या मनात काय आहे ते कळत नाही. शरीराने तो एके ठिकाणी स्वस्थपणे सापडत नाही, पण एक क्षणभर देखील तो भगवंताच्या गुणानुवादाला विसंबत नाही. तो भगवंताचे गुणानुवर्णन अखंड करत राहतो. त्याच्याबद्दल लोक अनेक तर्कवितर्क करतात, पण ते सगळे परस्पर खोटे ठरतात. असे झाल्याने आपल्या तर्ककुतर्काबद्दल लोकांना लाज वाटते. असे ज्याच्या बाबतीत घडते तो महंत खरा योगेश्वर समजावा. असा थोर महंत लोकांना काय शिकवतो व कसे शिकवतो ते आता श्री समर्थ वर्णन करून सांगतात. महंताने नव्याने आरंभलेल्या कार्याबद्दल प्रथम लोकांच्या मनात अश्रद्धा असते. लोक बारकाईने तपासून पाहतात. पुष्कळ माणसांना ते पटले, आवडले म्हणजे अनेक माणसे त्या कार्यात भाग घेतात. असे घडून आले म्हणजे फार मोठे कार्य साधले असे समजावे. महंताने अधूनमधून अखंड एकांत सेवावा. एकांतात ध्यानधारणेचा व ग्रंथाचा अभ्यास चालू ठेवावा. लोकांना मार्गाला लावून त्यांचा व आपला काळ सार्थकी लावावा. आपण स्वतः उत्तम गुण घ्यावे आणि लोकांना शिकवावे. लोकसमूह, मोठमोठे लोकसमूह बनवावे, पण ते गुप्त असावे. निरंतर कामे उरकण्याची घाई असावी. लोकांना भगवंताच्या उपासनेला लावण्याच्या कामी फुरसत नसावी. वागण्याची अशी रीत बघितली म्हणजे लोक गुरुत्व देतात.
आज्ञेप्रमाणे वर्तन करण्यास आपणहून तयार होतात. कष्टा वाचून महत् कार्य साधत नाही. सगळी माणसे सारख्याच लायकीची नसतात, म्हणून प्रत्येकाकडून त्याच्या योग्यतेनुरूप काम करून घेण्यात खूबी आहे. आधी कष्ट व मग फळ असा जीवनाचा नियम आहे. कष्ट जर केले नाही तर फळ मिळणार नाही. श्रम केल्या वाचून निरुद्योगीपणाने जो जगतो तो वृथापृष्ट समजावा. वृथापृष्ट म्हणजे फुकट खाऊ किंवा ऐत खाऊ. श्री समर्थांना वृथापृष्टाची फार चीड आहे. पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करावे, त्यांची लायकी काय ते ओळखावे आणि मग प्रत्येकाच्या लायकीप्रमाणे त्याला जवळ अंतरंगात घ्यावे किंवा दूर करावे. ज्याची जी लायकी असते त्याच्या शक्तीप्रमाणे त्याच्या हातून कार्य घडते. लायकी व शक्ती नसेल तर कार्य वाया जाते. यासाठी लायकी ठरवण्यात लोकांचे अंतरंग अनेक प्रकारे तपासून पाहावे. माणसाची लायकी बघून त्याला झेपेल असे काम त्यास सांगावे. माणसाची कष्ट करण्याची ताकद पाहून त्याचा विश्वास धरावा. पण हे सगळे करताना आपले महत्त्व, वजन व मोठेपण टिकवून धरावे. श्री समर्थ स्वतः अगदी असेच वागले. महंताने दुसरे महंत तयार करावे. स्वतः अनुभव घेऊन मी हे बोलत नाही, मी हे आधी केले मग जगाला सांगितले. जर पटले तर कोणीतरी तसे वागून पाहावे. महंताने दुसरे महंत तयार करावे. त्यांना युक्ती व बुद्धी शिकवावी. त्यांना ज्ञान संपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागांमध्ये लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावे. आता याचा सारांश ऐकूया. निस्पृह वर्तणूक. व्यक्ती, संस्कृती आणि समाजसंस्था अशी 3 मानवी जीवनाची अंगे आहेत. यापैकी व्यक्ती सर्वात अधिक महत्त्वाची असते. सामान्य माणूस स्वार्थी असतो. त्याला निस्वार्थीपणाचा आदर्श दाखविण्याचे काम संस्कृती करते, तर तो आदर्श प्रत्यक्षात उतरवण्याचे काम समाजसंस्था करतात. श्री समर्थांचे म्हणणे असे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर निस्वार्थीपणा साकार झाला तर त्यामुळे समाजाची एकंदर पातळी उंचावते. स्वतः श्री समर्थ कमालीचे निस्वार्थी होते. त्यांनी जो लोकसंग्रह केला त्याचा प्रत्यक्ष अनुभव या समासामध्ये सांगून ठेवला आहे. समाजाच्या देहबुद्धीच्या किंवा स्वार्थाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा खटाटोप करणाऱ्या महंताच्या अंगी पुढील गुण असावेत. क्रमाने आणि महत्त्वाने पहिला गुण हा की महंत स्वतः आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे. ज्या अंतरात्म्याचा साक्षात्कार त्यास होतो त्याप्रमाणे तो अत्यंत विशाल आणि अनासक्त असावा. त्यास एकांताची अतिशय आवड असावी. फक्त लोकांना मार्गदर्शन करण्यापुरते त्याने समाजात मिसळावे. आपण कोण, कोठले, काय वगैरे माहिती लोकांस नसावी. नित्य नवनवे लोक शोधून त्यांना शहाणे करावे हा त्याचा दुसरा गुण होय. कीर्तिरूपाने सर्वांना माहीत असावे. लोकांशी संबंध आल्यावर लोक परीक्षा घेणारच, तेव्हा स्वतःच्या ठिकाणी यत्किंचितही कसलीही इच्छा लोकांना आढळू नये. भगवंताचे कथाकीर्तन क्षणभर देखील सोडू नये हा तिसरा गुण होय. उत्तम गुणांचा अभ्यास करावा व ते लोकांना शिकवावे. मोठमोठे लोकसमूह बनवून कार्यान्वित करावे हा चौथा गुण होय. आपण आरंभलेले कार्य खूप लोकांना पसंत पडून ठिकठिकाणी लोकसमूह कार्य करू लागले की मोठे काम सिद्ध झाले असे समजावे. स्वतः खूप कष्ट करावे. सदैव काम उरकण्याची लगबग असावी. अनेक लोकांना उपासनेला लावावे हा पाचवा गुण होय. समाजामध्ये सगळीच माणसे सारख्याच लायकीची नसतात. मी काय करू असे माणूस विचारते तेव्हा त्याची लायकी बघून त्यास काम सांगावे. भलत्याला भलतेच काम सांगितले तर कार्याचा विचका होतो. म्हणून लायक माणसे शोधून काढावी आणि त्यांना महंतीमध्ये चांगले तयार करून निरनिराळ्या देशांमध्ये लोकसंग्रह करण्यास पाठवून द्यावे हा सहावा गुण होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.